13 एप्रिल भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंतरामजी खानोलकर यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी धैर्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। भारतातील एक प्रसिद्ध वैज्ञानिक कर्करोगाचे निदान व उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन करणारे, ज्यांना भारतातील कर्करोगाच्या संशोधनाचे जनक म्हटले जाते, ते म्हणजे वसंतरामजी खानोलकर। यांचा जन्म 13 एप्रिल 1895 रोजी गोव्यात झाला। 1924 मध्ये मुंबईतील ग्रँड मेमोरियल कॉलेज, आताचे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जे रुग्णालय येथे पॅथॉलॉजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले। तसेच केईएम रुग्णालयात प्राध्यापक व पॅथॉलॉजी आणि बॅक्टेरियोलॉजीचे प्रमुख म्हणून रुजू झाले। त्यांनी तिथे कामाच्या एका वेगळ्या परंपरेची सुरुवात केली। त्यामुळे त्या संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अत्युत्तम वैद्यकीय संस्था असण्याचा मान मिळाला। जैवभौतिकी, उपयोजित जीवशास्त्र इत्यादी विषयांची सुरुवात मुंबई विद्यापीठात केली। त्या कालावधीत त्यांना कर्करोग आणि कुष्ठरोग यांच्या अभ्यासामध्ये विशेष कुतूहल व आवड निर्माण झाली। मग ते टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रमुख रोगनिदान तज्ञ म्हणून 1941 मध्ये रुजू झाले। कर्करोगावर संशोधन करण्यासाठी भारतामध्ये तंत्रज्ञान आणि साधन सामग्री उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या मागणीमुळे 1952 मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर म्हणजे ICRC सुरू करण्यात आले। त्या ठिकाणी ते 1973 पर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत संचालक होते। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।